बोला साहेब, काय ऑर्डर आहे? साहेब आम्ही काय ऑर्डर करणार तुम्हाला? तुम्ही ऑर्डर द्यायची आणि आम्ही फॉलो करायची. काय आयटम पाठवला जाऊ साहेब? मग नीट काळजी घेतलीत का आमच्या अनिकेतची? नाही ना, आता झालोय. जरा फुर्सत मध्ये बघतो त्या अनिकेतकडे. त्याला ही सगळी मज्जा वाटते. एकदा बर्फाच्या लादीवर झोपून तोडला ना की सगळं खरं बाहेर पडेल. 3rd डिग्री दिली ना की भले भले बोलायला लागतात. ठीक आहे साहेब, बघतो मी काय ते. तुम्ही काळजी करू नका. निकम, दरवाजा उघडा. हो सर. एकदा रेकॉर्डला नाव आलं चोप चोप चोपता. एकदा 2-4 फटके पडले ना तर चालण्यात पण वाळवंट दिसते. सर 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 माझी खरंच काही चूक नाहीये सर. सर मी इंजिनियर आहे, मला माहिती आहे. माझी एक चूक माझं करिअर संपवेल सर. सर विश्वास ठेवा माझ्यावर. मी खरंच कधीच कोणाला त्रास दिला नाहीये सर. सर 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 प्लीज सर सर प्लीज सर. ऍडव्होकेट के एस सावंत बोलतोय. बोला साहेब, आज आमची आठवण कशी आली? काय करणार, तुम्ही कामच अशी केली आहेत की आठवण काढावी लागते. का, काय झालं? तुम्ही अनिकेत उषा नावाच्या व्यक्तीला अटक केली, तेही त्याच्या विरुद्ध काही पुरावा नसताना. मला सांगाल कुठल्या बेसिसवर? हो साहेब, तो दारू पिऊन गाडी चालवत होता. नांगरे, तुम्हाला आणि तुमच्या टीमला मी आज ओळखत नाही. विनाकारण पोराला अडकवलंय तुम्ही त्या. आणि हो, दारू पिऊन गाडी चालवली त्याची टेस्ट केलीच असेल ना? मग किती % अल्कोहोल सापडले त्याच्या रक्तात सांगू शकाल का? ते म्हणजे नागरे, आता जी कार्ड द्यायची आहेत ना ती कोर्टात द्या, कारण त्याची केस आता मी घेतली आहे. नागरे आहात ना? हो 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 हो, ऐकतोय ऐकतोय. पुढच्या 10 मिनिटात तो मुलगा जेलच्या बाहेर हवाय. सगळं पेपर वर्क करून मी पाठवतो. त्याच्या अंगाला जर हात लावलेला दिसला तर त्याचे परिणाम तुम्हाला माहिती आहेत काय होतील. आणि विसरला असाल तर आठवण करून देऊ. काय कायद्याला धरून आहे आणि काय बेकायदेशीर आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तेव्हा केस पुढे जायच्या आधी तुमची कारवाई मागे घ्या आणि माझा माणूस येऊन पेपर देऊनच जाईल. सोडताय त्याला की माझ्या माणसाला पाठवू पेपर देऊ? हो, नाही 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 साहेब, तुम्ही एवढे मोठे वकील आहात, तुम्ही सोडा म्हटलं तर आम्ही सोडणारच ना साहेब. आणि तुमच्या शब्दाबाहेर थोडी नव्हता आम्ही. नाराज कशाला होतात? मी आता लगेच सोडतो त्याला. आणि हा साहेब, पेपर वर्क उद्या केलं तरी चालेल, काही घाई नाहीये. तुम्हाला नसेल पण मला कायद्याची जाणीव आहे. माझा माणूस येईल तासाभरात. हो हो हो, नक्की नक्की सोडतो मी त्याला. आणि साहेब, तुम्ही पण जरा आम्हाला. नांगरे, पोलीस आणि वकील एकच काम करतात, ते म्हणजे कायद्याचं संरक्षण. आणि तुम्ही तुमची ड्युटी जर नीट केली ना तर आम्हाला बोलायची गरजच नाही. हो हो, अगदी 100%. लगेच सोडतो मी त्याला ताबडतोब. बर.
सर, थँक्यू सो मच. नाही, मी खूप ठिकाणी प्रयत्न केले पण कुठेच मार्ग सापडत नव्हता. पण तुमच्यामुळे हे अगदी किरकोळ प्रकरण आहे. जेव्हा लॉची प्रॅक्टिस करायचो ना, जेव्हा अगदी नवीन नवीन होतो तेव्हा अशा केसेस यायच्या. आता तर फासावर जाणारे गुन्हेगार सोडवतो. सर, आणि खरंच सॉरी, म्हणजे आमच्यामुळे तुम्हाला या केसमध्ये लक्ष घालावं लागलं. माझ्या एका रिक्वेस्टवरती तुम्ही लगेच तयार झालात. नाही नाही, तुझी रिक्वेस्ट म्हणून नाही, राजन काकांनी स्वतः फोन केला म्हणून. काय? मी जे काय केलंय ते काकांच्या शब्दाखातीर केलंय. आज हा वकील म्हणून जो मान मिळतोय ना, जे काय कमवतो ते सगळं काकांमुळे. खरं तर आमची परिस्थितीच नव्हती शिक्षणावर खर्च करायची, पण काकांनी माझ्या शिक्षणाची सगळी जबाबदारी घेतली. आज या ज्या डिग्री लागल्यात ना माझ्या नावापुढे, त्या फक्त आणि फक्त राजन काकामुळे. नाही म्हणजे बाबा कधी बोलले नाहीत पण याबद्दल आम्हाला. त्यांचा स्वभावच तसा आहे, सगळंच बोलून दाखवता येत नाही त्यांना. आणि आज त्यांनी कॉल केला, मला खूप आनंद झाला. या निमित्ताने काय होईना, पण आयुष्यात एक तरी चान्स मिळाला काकांच्या उपकारांची परतफेड करण्याचा. सर, थँक्यू सो मच. अनिकेत अडकलाय, त्याला बाहेर काढणं आपलं कर्तव्य आहे. तुम्ही शुअर आहात ना माझ्याच सासऱ्यांनी फोन केला होता तुम्हाला? हो का? नाही, काय थँक्यू. हा साहेब, काय दिला का कबुली जबाब? अहो, कसलं कबुली जबाब साहेब? हो साहेब, हायकोर्टाच्या वकिलाचा फोन होता. अनिकेतची केस त्याने घेतली, माझीच उलट तपासणी त्यांनी सुरू केली. काय साहेब, आपल्याकडे ऑप्शन नाहीये, अनिकेतला सोडावं लागेल. साहेब, तुम्ही हातची मॅच घालवताय हो. साहेब, माझा नाईलाज आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पेपर्स केव्हाही माझ्याकडे येतील. अनिकेतला सोडावंच लागेल. ठीक आहे. पेपर्स आलेले नाहीयेत. ठीक आहे, मॅच नाही तर नाही, निदान मॅन ऑफ द मॅच तरी. आभारासाठी फोन केला रे बाबा. एवढं मोठं काम केलं तू आमचं, नाहीतर आम्हाला काय कळतं रे त्यातलं? अहो काका, मी तुमच्या काहीतरी उपयोगी पडलो याचं समाधान आहे मला. कधीही काही अडचण आली तर हक्काने हाक मारा. लाजवतोस काय मला? लाजवतोय? अरे खरं तर तू एवढा मोठा नावाजलेला वकील, तू एवढी छोटी केस घेतली ना, हेच आमच्यासाठी खूप आहे. अहो काका, तुम्ही आमच्यासाठी जे काही केलेत त्याच्या तुलनेत हे काहीच नाही. आणि तुम्ही हे कधीच बोलून दाखवलं नाही, हा तुमचा मोठेपणा आहे. खरं सांगू का किशोर, तू हे लक्षात ठेवलं ना, हा तुझा मोठेपणा आहे. कळलं का? खूप मोठा हो राजा, खूप मोठा हो. आणि ये एकदा घरी, काकूच्या हातची वाटली डाळ खायला ये. नक्की नक्की. आणि काका तुम्ही पण या, बाबा आठवण काढतात. बऱ्याच दिवसात भेट झाली नाही ना. अरे हो हो हो, नाही ना, मी नक्की येईन. हो. आणि हे बाबा, बापाला जप रे, डायबिटीज आहे, गोड खाऊ देऊ नको त्यांना. आता तुम्हीच सांगा त्यांना, तुमचं ऐकतील ते. मी कोर्टाची केस सोडवू शकतो, पण बाबांची केस माझ्या हाताबाहेरची आहे. नक्की येईन, नक्की नक्की. हो काका, काळजी घ्या. आणि पुन्हा माझी मदत लागली तर फोन करा. चल, पुन्हा एकदा आभार. असाच पाठीमागे उभा राहा रे बाबा. चल, ठेवतो.
त्यांच्या वागण्यावर जाऊ नकोस तू. पक्के छुपे रुस्तम आहेत ते. बघ ना, किती नाही म्हणा, पण वेळ पडल्यावर बाबा मनूला मदत करणार याची खात्री होती मला. हो ग, देवानेच बुद्धी दिली असं म्हणूया. आता अनिकेत नक्की सुटेल. हो, मनूची काळजी, मनूवरचं प्रेम सगळं ग त्यांच्या मनात, पण ना कळू देत नाही कोणाला. मेघा, अगं शेवटी बापाचं काळीज येते. चला, एवढा जप केला त्याचा काहीतरी तर फायदा झाला. हो खरंच. आई, आता हे मनू आणि उषा मावशीला कळल्यावर त्यांना किती बरं वाटेल ना. हो ग, खरंच. आता फक्त अनिकेत लवकर सुटून बाहेर येऊ दे. सुटणार, अनिकेत नक्की सुटणार. देवा, आता मनूच्या आयुष्यातली सगळी संकट दूर कर बाबा. आता अजून नको परीक्षा बघू तिची. आई, सगळं नीट होईल बघ. एक एक गोष्टी मार्गी लागतायत ना, सगळं होईल. चल. माऊली, चला. साहेब कुठे? अहो, साहेबांनी तुम्हाला सोडायची ऑर्डर दिली आहे. चला. साहेब म्हणजे मला इथून. अरे, तुला मराठीत सांगितलं समजत नाही का रे? इंजिनियर. हा, इंग्लिश मध्ये सांगू? चल बाहेर, चल. नशीब चांगलं आहे बघ तुझं, पण परत इकडे येऊ नकोस. आज वाचलास, पण प्रत्येक वेळेस कोणी असं वाचवणार असलच असं नाही. तू पण काळजी घे स्वतःची. सर थँक्यू सो मच सर. तुमच्यामुळे मी वाचलोय सर. तुमचे आभार कसे मानू मला कळत नाही. आभार मानायचे असतील तर यांचे माना. अनिकेत, समर सर थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सर. मला ना तुम्हाला नवरा बायकोंचं काही कळतच नाही. त्यांचं सॉरी, तुझं थँक्यू. आता तू थँक्यू म्हणतोयस, मग पाया पडशील. सर सर. अरे अनिकेत, असं नाही करायचं रे. मी तुला काय म्हणालो होतो, तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. सर मी खरंच घरी जाऊ शकतो ना? हो, अगदी 100%. आता साहेबांनी सांगितलं म्हणजे प्रश्नच नाही. सर परत परत नाही रे. चला, आपण आता निघूया इकडनं. कारण काय, मला या वातावरणाची सवय नाही रे. सफोकेट व्हायला होतं फार. निघूया. आणि शिवाय घरी वाटही बघत असतील आता, हो ना? आई, मानसी. सर एक मिनिट. सर माझा मोबाईल. हो. चला, सुटलास ना आता? काय करतोस? अहो सर, मनूला फोन लावतोय. ती खूप टेन्शन मध्ये असेल ना. वेळा आहेस का तू? मनू, का ग बसलीस अशी? झोप ना. हा, रात्र किती झाली? झोप.
नाही, मला झोप नाही येते. खरंय ग बाय, अनिकेत काय करत असेल याचा विचार करून जीव कासावीस होतो माझा पण. मनू मनू मी इथे नाही थांबणार आहे. माझी काही चूक नाहीये मनू, मी इथे नाही थांबणार आहे. सासूबाई, मी पोलीस स्टेशनला जाऊन येते. आता नाही नाही, लय रात झाली, नको. कोण ग? एवढ्या रात्री कोण आलं असेल? कोण आहे? मी समर सर. समर सर तुझे साहेब? आता थांब, मी बघते. आई, सर, तुम्ही आत्ता इथे? अनिकेत,